गुंड निलेश घायवाळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो संजय राऊतांनी सोशल मीडियावर केला प्रसारित। महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण? राऊतांचा सरकारला सवाल। मी दररोज सरकारमधले नवे फोटोज ट्विट करणार, दररोज गुंडागिरी समोर आणणार, खासदार संजय राऊतांचा इशारा। वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत। गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा काय करतायत? संजय राऊतांचा सवाल। सरकार साडी घोटाळा करतंय, 1 कोटी साडी वाटप करून सरकारचा मत घेण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप। मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार। गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात चाचपणी सुरू। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर भाजपचा चौथा उमेदवार रिंगणात येणार। सूत्रांची माहिती, प्रत्येकानं कोट्यानुसार उमेदवार दिला तर निवडणूक बिनविरोध शक्य। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला तर मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला नाही तर अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या 21,678 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध। त्यानुसार मुलाखतीशिवाय 16,799 तर मुलाखतीसह 4,879 पदांची भरती प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू। राज्यात 11 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहणार। 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं स्वागत। आम्ही समाजासाठी काम करतो, त्यामुळे प्रकाश शिंदे यांना माझ्या शुभेच्छा। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। गोवारी समाजाच्या किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे या 3 आंदोलकांचं आमरण उपोषण 12व्या दिवशीही सुरूच। 10 तारखेपर्यंत अध्यादेश निघाला नाही तर 10 लाख गोवारी बांधव नागपूरमध्ये येऊन आंदोलन करतील, आंदोलकांचा इशारा। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची पोलीस कोठडीमध्ये तब्येत बिघडली, मेयो रुग्णालयात उपचार सुरू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये विरोधकांना उखाण्यातून टोला। तांत्रिक बिघाडामुळे पुढचे 2 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। वर्ध्यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सातत्यानं घसरण, उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त। नक्षलवाद्यांचा भरतीसाठी ॲक्शन प्लॅन तयार, मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांवर नक्षलवाद्यांची नजर। ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई, 2,04,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशमधल्या इंदौर आणि भोपाळमधून अटक। नागपूरमध्ये 5 दिवसात 4 हत्यांच्या घटना, 2 फेब्रुवारीला पैशाच्या वादातून दोघांची हत्या, 4 फेब्रुवारीला तरुणाची हत्या तर 5 फेब्रुवारीला गुन्हेगारांमधील संघर्षात एकाची हत्या। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं पोलीस महानिरीक्षकांना लिहिलं पत्र। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। ऐन फेब्रुवारीमध्ये मराठवाड्यात 256 टँकर्सनं पाणी पुरवठा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 255 टँकर्सनं पाणी पुरवठा, 337 खासगी विहिरीही अधिग्रहित, विभागीय आयुक्त कार्यालयाचा रिपोर्ट। भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियानाअंतर्गत भाजप नेते पोहोचले गावोगावी। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा परभणीच्या सेलू तालुक्यातल्या वालूरमध्ये मुक्काम। भुजबळांबद्दल प्रश्न विचारू नका, ते आमच्यात भांडणं लावतायत, त्यांनी गोरगरिबांचा अपमान केलाय, ते ओबीसी बांधवांचे नेते असतील तर त्यांनी माफी मागावी, मनोज जरांगेंचं आवाहन। जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये 8 जण लाचखोरीच्या जाळ्यात, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत पोलीस, महसूल, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या।
राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातल्या 95% मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर. नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे उजनीची पाणी पातळी 9% घटली. उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी, पण अजित पवारांचा नकार. पंढरपूरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. पुण्यातील धरणामधून उजनी धरणात पाणी सोडण्याची आंदोलकांची मागणी. बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेला 884 कोटी रुपयांची मंजुरी. खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याला येईल. संप मागे घेण्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांना विनंती. बैठक झाली आहे. तात्काळ निवासाची व्यवस्था करावी, यासाठी भाड्यानं इमारती घेण्याच्या सूचना. अजित पवारांसोबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊ, हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत. हायकोर्टानं केलं स्पष्ट. मंदिरात किती शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे, प्रतिज्ञापत्र सादर करा. न्यायालयाचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. गुरुवारी पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पाणी बंद राहणार, तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलं स्पष्ट. 22 जानेवारीला पुण्यामध्ये 517 दुचाकी आणि 101 चारचाकी गाड्यांची विक्री. राम जन्मभूमी सोहळ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांची पसंती. 22 तारखेला. जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये पुणे 7व्या क्रमांकावर. भारतात 2ऱ्या क्रमांकावर. पुण्यानं मुंबई आणि दिल्लीलाही टाकलं मागे. अजब मागण्यांमुळे कोल्हापूरमधल्या सायकल रॅलीची जोरदार चर्चा. लग्नासाठी मुलगी मिळावी, कोल्हापूरमध्ये समुद्र व्हावा आणि मटण स्वस्त व्हावं, या मागणीसाठी सायकल रॅली. कोल्हापूर शहरात गुंडांची दहशत. साई मंदिर परिसरात आईस्क्रीम पार्लरच्या गाडीची तोडफोड. क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण. परिसरामधील नागरिकांमध्ये दहशत. पुरंदर तालुक्यातल्या सासवड तहसील कार्यालयामधून ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान संबोधल्यानं नितेश राणेंच्या विरोधात माजी आमदार आसिफ शेख यांनी पाठवली नोटीस. वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर अहमदनगर जिल्ह्यात वकील संघटना आक्रमक. वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी यात्रा. त्र्यंबकनगरीमध्ये लाखो वारकरी दाखल. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात. पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत पूजा. अहमदनगरच्या सावेडीमधल्या साई मिडास कॉम्प्लेक्सला भीषण आग. HDB फिनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय जळून खाक. आणि यानंतर पाहूयात कोकणातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा रत्नागिरीचा दौरा करणार. फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावर जाणार. गुहागर, दापोलीसह मंडणगड भागातही दौरे. कुठे आहे विकास म्हणून ओरडणारे उद्धव ठाकरे वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच त्यांना बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणू. ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका. यानंतर पाहूयात मुंबईतल्या बातम्या. गुंड निलेश घायवळचा मंत्रालय परिसरातला रील व्हिडिओ व्हायरल. गुंडांना रील्ससाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल अभिनंदन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला. पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे, वैजापूरमधल्या डॉक्टर राजू डोंगरे आणि संभाजीनगर इथले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शोएब हाशमी यांनी ठाकरे गटात केला प्रवेश. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बाबरी मशिदीची वीट राज ठाकरेंना दिली भेट. बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते. 32 वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवली होती. जितेंद्र आव्हाड हा घाणेरडा माणूस. अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला. मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत शिवजयंतीनिमित्त 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात स्वराज्य सप्ताह साजरा केला जाणार. सुनील तटकरे यांची माहिती. वकिलांच्या विविध संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. वकील संरक्षण कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी. कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनर्स. महेश गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा बॅनर्समधून निषेध. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 38 रेल्वेगाड्या श्रीरामांचं दर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येला रवाना. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही. इमारत पाडकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. धारावी पुनर्वसनासाठी मिठागराची जमीन. केंद्र सरकारकडून मिठागराची 283 एकर जागा घेण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. पालिकेला पावसाळ्या अगोदर 101 ठिकाणांच्या पूरमुक्तीचं आव्हान. या पार्श्वभूमीवर पालिका वाढीव पंपिंग स्टेशनसह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार. आता मुंबई एअर या ॲपवर वायू प्रदूषणाची तक्रार करता येणार. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.